class English lesson number 2.1 you start dying slowly या लेसनचा वॉर्मिंग अप आणि चिटचॅट व मार्जिन क्वेश्चन्स त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या आणि या आधीची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसतील तर वरती आय बटन शो होत असेल त्या आय बटनला क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. वॉर्मिंग अप chit chat. Question number first. Assuming A, B, C, D as speaker, ask the assigned question in your group and discuss. इथे आपल्याला म्हणजेच एक प्रकारे A, B, C, D हे काही स्टुडंट आहेत स्पीकर आहे आणि यांना एक एक जे क्वेश्चन विचारले त्या क्वेश्चनवर डिस्कस करायचं आहे आपल्याला. A. If you do not study well, that will happen. जर तुम्ही नीट अभ्यास केला नाही तर काय होईल आणि याचा आन्सर आहे if we do not study well then we will fare poorly in our exam and may have problems in the future in getting the college or jobs we want. B. If you wake up late on the working day, what will happen? जर तुम्ही कामाच्या दिवशी उशिरा उठलात तर काय होईल? Answer. If we wake up late on a working day, we will be late to office. The works that need to be completely we get late and our office manager will be upset. See, if you do not exercise regularly, what will happen? जर तुम्ही नियमित व्यायाम केला नाही तर काय होईल? Answer. If we do not exercise regularly, our health we get spoiled. We will gain weight and our donors etc. will get weak. A. If you do not participate in school activity games. जर तुम्ही शालेय उपक्रमात किंवा खेळांमध्ये भाग घेतला नाही तर Answer. If we do not participate in school activity or games, we will miss out on all the fun and our school life would be boring. C. If you ignore a friend in need. Answer. If we ignore our friend in need, our friend will feel sad and upset and may not choose to be our friend anymore. Next आहे क्वेश्चन नंबर 2. Think I can do in my life. इथे आपल्याला मी माझ्या आयुष्यात करू शकतो अशा गोष्टी लिहायच्या आहे. खाली आपल्याला जो तक्ता दिला आहे त्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहे आपल्याला आणि ज्या राहिलेल्या गोष्टी आहे की मी माझ्या फॉर माय नेशन म्हणजेच मी माझ्या देशासाठी काय करू शकतो. फॉर माय फॅमिली मी माझ्या कुटुंबासाठी काय करू शकतो. फॉर माय फ्रेंड्स मी माझ्या मित्रांसाठी काय करू शकतो. फॉर ओल्ड पीपल मी वृद्ध व्यक्तींसाठी काय करू शकतो. फॉर द नीडी म्हणजेच मी गरजूंसाठी काय करू शकतो. फॉर माय सेल्फ स्वतःसाठी काय करू शकतो. त्या गोष्टी लिहायच्या आहे आणि हा टेबल कंप्लीट करायचा आहे. सो फर्स्ट आहे फॉर माय नेशन म्हणजेच मी माझ्या देशासाठी काय करू शकतो. एक दिलेला आहे आपल्याला इथे कीप माय लोकॅलिटी क्लीन. नेक्स्ट स्टे इन प्लेस अँड हार्मनी. नेक्स्ट हेल्प द नीडी. बी रिस्पेक्टफुल टू एव्हरीवन. फॉर माय फॅमिली म्हणजेच मी माझ्या कुटुंबासाठी काय करू शकतो. हेल्प इन द हाऊस. नेक्स्ट अर्न मनी फॉर फॅमिली. केअर फॉर माय फॅमिली. एव्हरीवन. फॉर माय फ्रेंड्स मी माझ्या मित्रांसाठी काय करू शकतो. हेल्प देम इन नीडी. वेट फॉर देम. मोटिवेट फॉर or
guide them, be their friend. For old people, म्हणजे मी वृद्ध व्यक्तींसाठी काय करू शकतो? Give them emotional support, keep them happy, help them in their needs, take care of them. For the needy, म्हणजे गरजूंसाठी मी काय करू शकतो? First, help them in their need, provide food, provide medicine, share with them. For myself, म्हणजे मी स्वतःसाठी काय करू शकतो? Follow my heart, study well, respect myself and pray to God. तो अशा प्रकारे मित्रांनो हा टेबल कंप्लीट करायचा होता. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3, कंप्लीट द फॉलोइंग वेब अँड राईट अ पॅराग्राफ. इथे आपल्याला हा वेब दिला आहे. त्यामध्ये माय विश म्हणजेच माझ्या इच्छा की या आपल्याला ह्या वेब डायग्राम मध्ये लिहायचं आहे आणि वेब डायग्राम कंप्लीट करायचा आहे. सो फर्स्ट आहे ट्रॅव्हल्स इन प्लेस. सेकंड, फ्लाय अराउंड. थर्ड, ईट गुड फूड, बी अ सिंगर. आणि क्वेश्चन मध्ये इथे म्हटलं आहे राईट अ पॅराग्राफ. म्हणजेच या वेब डायग्रामचा संदर्भ घेऊन म्हणजेच या वेब डायग्रामच्या मदतीने आपल्याला खाली एक पॅराग्राफ पण लिहायचा आहे. सो एव्हरी पर्सन हॅड देअर ओन होप अँड desires. It is important that we know what makes us happy and work hard to achieve that happiness. Our dreams and wishes can be anything like traveling in place of flying around the world to see everything our beautiful earth has to offer. I personally would love to be a singer and performs on the world stage. Eating food, delicious food also make me happy, and I wish had the capability to go around the world tasting the best dishes in every culture. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत मित्रांनो मार्जिन क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हॉट थिंग कॅन लीड टू अ शो डेथ. कोणत्या गोष्टीमुळे मंद मृत्यू होऊ शकतो? आन्सर, इफ वी डू नॉट ट्रॅव्हल, रीड और लिसन टू द साउंड ऑफ लाइफ और अवॉइड फीलिंग्स passing in our hearts, it can all leads to a slow death. Question number 2, what is it that make life worth living? Give 4 points. इथे आपल्याला जीवन जगण्यास सामर्थ्य बनवणाऱ्या गोष्टीचे 4 पॉइंट्स लिहायचे आहे. Answer, the incredible people that we meet, our friends and family. Second, the amount of things you can do and see around the world. Third, the absolute beauty of nature, the oceans and mountain, etc. Fourth, the incredible people. Fourth, the incredible foods that we can eat, tasty and cook. Question number 3, the poets had left the last stanza incomplete. What line will you add to complete it? इथे कवीने शेवटच्या स्टांजा मधील काही ओळी अपूर्ण ठेवल्या आहे. आपण त्या ओळी कोणत्या ओळी जोडून पूर्ण करू शकतो? किंवा आणि याचा आन्सर आहे, I will add the line not truly understanding and following your heart. You start playing slowly. अशा प्रकारे मित्रांनो लेसन नंबर 2.1 you start learning slowly
या लेसनचा वॉर्मिंग अप, चिट चॅट आणि मार्जिन क्वेश्चन इथे आपले कंप्लीट झाले आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि असेच नवनवीन इंग्लिशचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. थँक यू.